नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एक्सप्लोर सिटीज अँड टुरिझम या यूट्यूब चॅनेलवर. मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो सध्या खूप चर्चेत आहे, पण ज्या मागचं सत्य फार कमी लोकांना माहीत आहे. आजचा आपला विषय आहे बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार का होतोय. हा प्रश्न अचानक निर्माण झालेला नाही, तर यामागे इतिहास, राजकारण, धर्म आणि सत्ता संघर्षाची एक खूप मोठी साखळी आहे. या व्हिडिओमध्ये आपण बांगलादेशच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतचा संपूर्ण प्रवास सोप्या आणि क्रमवार पद्धतीने समजून घेणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ कोणाविरुद्ध द्वेष पसरवण्यासाठी नाही, तर घटना समजून घेण्यासाठी आणि सत्य जाणून घेण्यासाठी आहे. तर मित्रांनो, वेळ न दवडता सुरुवात करूया या महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर. मित्रांनो, यामध्ये पहिला भाग येतोय भारताची फाळणी आणि पूर्व पाकिस्तान. 1947 साली भारत स्वतंत्र झाला, पण त्याच वेळी देशाची सुद्धा फाळणी झाली. धर्माच्या आधारावर भारत आणि पाकिस्तान दोन भागात विभागला होता. एक म्हणजे पश्चिम पाकिस्तान आणि दुसरा म्हणजे पूर्व पाकिस्तान. हा पूर्व पाकिस्तान म्हणजेच आजचा बांगलादेश. पूर्व पाकिस्तानमध्ये मुस्लिम लोकसंख्या जास्त होती, पण हिंदू सुमारे 22 ते 23% होते. फाळणीच्या वेळेपासूनच हिंदूंना संशयाने पाहिले जाऊ लागलं. त्यांना वाटायचं हे हिंदू भारताशी जवळीक ठेवतात. याच मानसिकतेतून सरकारी नोकऱ्यात भेदभाव, हिंदूंच्या जमिनी बळकावणे, सामाजिक दुजाभाव सुरू झाला. 1950 ते 1964 मध्ये मोठ्या प्रमाणावर हिंदू विरोधी दंगे झाले. हजारो हिंदूंनी भारतामध्ये त्यानंतर स्थलांतर केलं. इथूनच हिंदू पलायनाची प्रक्रिया सुरू झाली. यानंतर दुसरा भाग येतो भाषा आंदोलन आणि वाढता तणाव. पूर्व पाकिस्तानमध्ये लोक बंगाली भाषा बोलत होते, पण सरकारने येथील लोकांवर उर्दू भाषा लादण्याचा प्रयत्न केला. यामुळे बंगाली अस्मिता दुखावली आणि आंदोलनं सुरू झाली. या सगळ्यात हिंदूंवर दडपशाही वाढली, कारण ते वेगळे मानले जात होते. हळूहळू धार्मिक ओळख आणि राजकारण मिसळत गेलं आणि परिस्थिती एकदम स्फोटक बनली. तिसरा भाग यामध्ये येतो 1971 युद्ध, नरसंहार आणि हिंदूंची अवस्था. 1971 साली पूर्व पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य चळवळ उभी राहिली. पाकिस्तानी सैन्याने स्वतःच्याच नागरिकांवर कारवाई सुरू केली. लाखो लोक मारले गेले. महिलांवर अत्याचार झाले. बुद्धिजीवी वर्ग येथे संपवण्यात आला. या सगळ्यामध्ये हिंदूंना खास करून टार्गेट करण्यात आलं. पाकिस्तान सैन्याची धारणा अशी होती, हिंदू म्हणजे भारताचे समर्थक. त्यामुळे संपूर्ण हिंदू गावच्या गाव जाळली गेली. येथील मंदिरे तोडली गेली. लाखो हिंदू भारतात शरणार्थी म्हणून बनले. हा केवळ युद्ध नव्हता, तर धार्मिक ओळखीवर आधारित अमानुष हिंसा होती. भारताने हस्तक्षेप केला आणि त्यानंतर बांगलादेश स्वतंत्र झाला. पण हिंदू समाजाने जे गमावलं ते पुन्हा कधीच भरून निघलं नाही. मित्रांनो, यानंतर चौथा भाग येतोय शेख मुजीब आणि धर्मनिरपेक्षतेची आशा. बांगलादेशचे पहिले नेते शेख मुजीबुर रहमान. नवीन संविधानात धर्मनिरपेक्षता, सर्व धर्मांना समान अधिकार, अल्पसंख्याक संरक्षण असे सर्व अधिकार या काळात हिंदूंना मिळाले. या काळामध्ये हिंदूंना थोडासा दिलासा मिळाला, सुरक्षिततेची भावना सुद्धा निर्माण झाली. पण 1975 मध्ये शेख मुजीब यांची हत्या झाली आणि इथूनच बांगलादेशची दिशा पूर्णपणे बदलली. लष्करी राजवट आणि इस्लामीकरण. यानंतर लष्करी सत्ता आली. झिया उर रहमान, नंतर HM परशाद. या काळामध्ये धर्मनिरपेक्षतेला दुय्यम स्थान देण्यात आलं. इस्लामला या ठिकाणी अधिकृत महत्त्व देण्यात आले. तसेच धार्मिक राजकारण या ठिकाणी खूप मजबूत करण्यात आले. याचा परिणाम हिंदूवर असा झाला, वेस्टेड प्रॉपर्टी ॲक्टद्वारे जमीन बळकावणे, मंदिरे ताब्यात घेणे आणि सामाजिक असुरक्षितता. हजारो हिंदूंनी यानंतर देश सोडला किंवा स्वतःची ओळख लपवली. यानंतर 6वा भाग लोकशाही आली, पण हिंसा कायम राहिली. 1990 नंतर लोकशाही परत आली, पण परिस्थिती या ठिकाणी फारशी बदलली नाही. 2001 मध्ये BNP आणि जमात सत्तेत आले. या काळात हिंदू महिलांवर अत्याचार, घरं जाळली गेली, जबरदस्ती धर्मांतर. याचं कारण एकच होतं, हिंदूंनी विरोधी पक्षाला मत दिलं. शेख हसीना काळ आणि विरोधाभास.
शेख हसीना सत्तेत आल्या त्या धर्मनिरपेक्षतेची भाषा करतात. काही सकारात्मक पावलं उचलली गेली, पण वास्तव वेगळंच होतं. गाव पातळीवर हिंसा सुरूच राहिली, आरोपींना शिक्षा मिळाली नाही. हिंदूंची लोकसंख्या 1971 साली सुमारे 22% होती आणि आज 8% कमी झालेली आहे. एका खोट्या पोस्टमुळे काही तासात दंगे, मंदिरे उद्ध्वस्त, घरं जाळली, नंतर चौकशी झाली, पण न्याय मिळाला नाही. तसेच भीती कायम राहिली. आज बांगलादेशमध्ये हिंदू भीतीमध्ये जगतात. राजकीय वापर होतो. कट्टर गटांचा या ठिकाणी दबाव आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर या बाबतीत मौन बाळगले जाते, कारण व्यापार आणि राजकारण या गोष्टीमध्ये येतात. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार अचानक नाहीत, एका सरकारपुरते मर्यादित नाहीत. हा आहे इतिहासाचा वारसा, धार्मिक राजकारण आणि सातत्याने दुर्लक्षित केलेला प्रश्न. तर मित्रांनो, आपण पाहिलं की बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार हे काही एका दिवसात घडलेले नाही, तर त्यामागे अनेक वर्षांचा इतिहास आणि परिस्थितीची गुंतागुंत आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा सखोल आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी एक्सप्लोर सिटीज अँड टुरिझम चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि वेगळ्या विषयासह. धन्यवाद.